नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अगदी झटपट तयार होणारा उपवासाचा जाळीदार असा डोसा बघणार आहोत. यालाच आपण धिरडे सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही हे गरमागरम डोसे किंवा धिरडे, बटाट्याची सुकी चटणी किंवा मी इथे उपवास स्पेशल फक्त 5 मिनिटात तयार होणारी बटाट्याची रस्सा भाजी तयार करून दाखवलेली आहे. त्यासोबत हे धिरडे अप्रतिम असे लागतात. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी भगर घेतली. तर यालाच बरेच जण वरई किंवा वरी असे सुद्धा म्हणतात. तर ही भगर अगोदर स्वच्छ निवडून घ्यायची, म्हणजे यात काही कचरा खडे असतील तर ते निघून जातात. नंतर पातेल्यात किंवा एखाद्या भांड्यामध्ये ही 1 वाटी भगर भिजत घालायची आहे. सोबतच यामध्ये मी 2 चमचे साबुदाणा घातलेला आहे. तर कच्चा साबुदाणा वापरायचा आणि 2 चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहे. तर आता हे साबुदाणा, भगर आणि शेंगदाणे व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये सर्व व्यवस्थित भिजेल इतपत पाणी घालून यावर झाकण ठेवून अर्धा तासांसाठी भिजत ठेवून द्यायचं. त्यामुळे भगर, साबुदाणा, शेंगदाणे व्यवस्थित भिजला जाईल. आता हे भिजतं तोपर्यंत आपण डोस्यांसोबत खाल्ली जाणारी एक झटपट अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी कढईत 2 चमचे उपवासाचे तेल घालून गरम करून त्यात पाव चमचा जिरं जर तुम्ही उपवासाला खात असाल तर ते घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. तर जिरं चांगलं फुललं तर लगेच यात 1 बटाटा मध्यम आकाराचा उकडून तो बारीक कट करून घातला. तर तो घालून थोडासा तेलामध्ये परतून घेऊ. त्यानंतर लगेच यामध्ये चमचाभर लाल तिखट घातलं. तर हे उपवासाचं लाल तिखट आहे. याऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल. तर ती सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊ. नंतर यामध्ये भाजलेल्या दाण्याचा म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर बघा, असा मी ओबडधोबड असा शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे. तर तो 4 चमचे घातला. चांगला तेलामध्ये मिक्स करून घेतला. तर इथे मी उकडलेला बटाटा वापरला. तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा घालून तो व्यवस्थित परतून घेऊ शकता. आता यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी घातलं. तर इथे मी बटाट्याची रस्सा भाजी करते. तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी स्किप केलं तरी चालेल. सोबतच यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड केलं. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. छान मिक्स करून घेतलं आणि मध्यम आचेवर ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी आटेपर्यंत किंवा जितपत तुम्हाला घट्ट पातळ हवा असेल रस्सा तोपर्यंत उकळून घ्यायची. शेंगदाणा आणि बटाट्यामुळे ही भाजी छान अशी दाटसर बनते, मस्त चविष्ट लागते आणि बनवायला तर खूपच सोपी अशी आहे. तर बघा, या ठिकाणी अगदी झटपट 5 मिनिटात बटाट्याची उपवासाची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि तयार होणाऱ्या डोस्यांसोबत ही अप्रतिम अशी लागते. तर नक्की ट्राय करा. तर चला, अर्धा तासानंतर भगर, साबुदाणा आणि शेंगदाणे सुद्धा छान भिजलेले आहे. तर यातील पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे भिजलेले साहित्य घालून घेऊ. तर भगर भिजण्यासाठी 15 मिनिटं सुद्धा पुरेसे असतात, पण आपण यामध्ये शेंगदाणे आणि साबुदाणा घातल्यामुळे मी अर्धा तास हे भिजवून घेतलं. तर आता यामध्ये तिखटनुसार हिरवी मिरची घाला. तर 4 छोटी तिखट हिरवी मिरची मी यात घातली आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर. तर कोथिंबीर थोडीच घाला, नाहीतर मग डोशांना हिरवा रंग येतो. तर मी थोडीशीच कोथिंबीर घातली आणि वाटण्यासाठी थोडंसं पाव वाटी इतकं तरी पाणी घातलं. तर तुम्ही हे वाटताना सुद्धा पाणी ॲड करू शकता. तर मी अगोदरच घातलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं. एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची, ज्याप्रमाणे आपलं डोशांचं बॅटर असतं त्याप्रमाणे. तर बघा किती छान हे वाटून घेतलेलं आहे. तर हे पातेल्यामध्ये काढून घेऊ. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, याप्रमाणेच हवी. तर यामध्ये मी थोडंसंच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते हिसळून घेणार आहे. तर बघा, चमच्याने दाखवते. याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर पातळ असं करून घ्यायचं आहे. जास्तही घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर मग जाळीदार असे आपले डोसे तयार होत नाही. तर असं पातळच करून घ्या, म्हणजे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करून घ्या. तर आता सर्वात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपलं भगरीचे डोसे तयार करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे. तर हे बॅटर रेस्ट करण्यास ठेवायची अजिबात गरज पडत नाही. लगेच आपण याचे डोसे तयार करायला घेऊ. तर गॅसवर पॅन किंवा तवा गरम करून त्यावर तेल घातलं.
तेलऐवजी तुम्ही तूपही पसरवून असं घालू शकता। आणि डोसे करताना हे तयार बॅटर चांगलं मिसळून घ्यायचं, एकसारखं खालीवर करून घ्यायचं आणि लगेच तव्यावर दाखविल्याप्रमाणे घालून बॅटर पसरवून घ्यायचं। तर बघा, मी या ठिकाणी मीडियम साईजचा डोसा तयार केलेला आहे। जाळी तुम्ही लगेच बघू शकता किती छान अशी पडलेली आहे। मस्त झटपट असे हे जाळीदार मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात। तर यावर आता झाकण ठेवायचं। तर काही सेकंदच हे झाकण ठेवायचं, म्हणजे वरची बाजू ही कोरडी होते। वरची बाजू कोरडी झाल्यानंतर झाकण काढून कडेने तेल तूप सोडायचं। तर अजिबात न चिटकता डोसा उलटला जातो। जाळी तर बघा, रंग बघा, सुरेख आलेला आहे। तर डोसा हा दोन्ही बाजूने आलटून पलटून छान असा भाजून घ्यायचा। तर डोसा भाजण्याची ही प्रोसेस मी मध्यम आचेवरच तयार करून घेतलेली आहे। तर दोन्ही बाजूने डोसा हा छान क्रिस्पी असा करून घ्यायचा। तर बघा, मस्त जाळीदार असा क्रिस्पी आपला डोसा तयार आहे। याच प्रकारे आणखी काही डोसे तयार करून घेऊ। तर कधी कधी उपवास म्हटलं की साबुदाणा भिजत घालायचा आपण विसरतो। तर हे भगरीचे डोसे किंवा वरईचे दिरडे नक्की करून बघा। पटकन तयार होतात आणि खायलाही छान लागतात आणि बनवायला तर सोपेच आहे। यात सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे आणि साबुदाणा घालून बघा, चव खूपच छान येते। शिवाय डोस्याला एक बाइंडिंग येते, त्यामुळे डोसा हा क्रिस्पी आणि मऊसर बनतो। तर तुम्ही म्हणाल, हा डोसा तू नॉनस्टिक तव्यावर केला त्यामुळे चिटकला नाही। तर साध्या तव्यावर बघा, नेहमीच्या वापरातील तव्यावर सुद्धा न चिटकता तयार होतो। फक्त तवा हा अगोदर चांगला गरम करून घ्यायचा, नंतर गॅस मध्यम करून त्यावर दाखविल्याप्रमाणे डोसा तयार करायचा। त्यावर सुद्धा बघा, छान जाळीदार न चिटकता डोसा तयार होतो। तर एक वाटी भगरीपासून साधारणपणे मीडियम साईजचे 7 ते 8 डोसे तयार होतात। तर इथे मी काही डोसे तयार करून घेतले, छान जाळीदार मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे बघा। शिवाय जे आपण बटाट्याची रस्सा भाजी तयार केली त्यासोबत तर खूपच चविष्ट लागते। शिवाय पौष्टिक अशी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा। तुमचे अभिप्राय कळवा, रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा। आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि अजूनही आपला तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन आणि अशाच झटपट रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।